मित्रांनो, हे बघा, आमची आई मला सांगून दमली की रेकॉर्डिंगच्या वेळी पावडर लावत जा आणि असं काय करत जा. तर मित्रांनो, मला अजिबातच वेळ नसतो मित्रांनो. मी तर खाजगी नोकरी करतोय, त्याशिवाय 3-4 जनावर सांभाळतोय, त्यातनं पुन्हा एडिटिंग करून टाकायचं म्हणजे भरपूर किचकट काम आहे आणि माझ्या मनासारखा भाग झाल्याशिवाय मित्रांनो मला टाकू वाटत नाही. त्यामुळे आता महाशिवरात्रीचा मी भाग म्हटलाय. महाशिवरात्रीच्या आमच्या गावी एकादश असते. यावर्षी यात्रा भरली. यावर्षी यात्रा भरले म्हणून डिटेल भाग यायला लागला. दरवर्षी यात्रा भरणार आहे, पण दरवर्षी डिटेल भाग येणार नाहीत. 5 मिनिटात सगळे भाग संपून जातील, यात्रा संपून जाईल. यावर्षी पहिल्यांदा मी डिग्रीच्या कृष्णकिनारी यात्रेचे भाग टाकले, त्यामुळे डिटेल टाकले, बाकी एवढंच काही नाही. आणि मित्रांनो, हे भाग पहा आणि आवडल्यास जर जास्तीत जास्त शेअर करा, तर 4 पैसे मला मिळून देत आणि मग मला बी याच्यानंतर वेळ देता येईल. आणि मित्रांनो, माझ्याकडे स्क्रिप्ट आहेत. मराठी फिल्म इंडस्ट्रीला जर चांगल्या स्क्रिप्ट तुम्हाला जर पिक्चर थिएटरमध्ये चांगले बघायचे असतील तर मला नक्की शेअर करा. आणि याच्यानंतर मला स्क्रिप्टवर लक्ष द्यायचं आहे. दोन्ही काम आहेत, त्यामुळे वेळ थोडा जास्त लागतो मित्रांनो. पण मित्रांनो, नक्की मी चांगला प्रयत्न करतोय की कंटेंट करावा. आता मित्रांनो, सर्वांशी शेअर करा आणि खुश राहा, सुरक्षित राहा. सुरक्षित राहा या गोष्टी मित्रांनो जरा जोर देतो. मुलांमध्ये मित्रांनो आता सध्या गाडीचं प्रमाण भरपूर वाढले. गाडी वाहन चालवण्याचं आई वडील लई लाडात झाल्यात. एक मुलगा आहे, 2 मुलगा आहे, किंवा 1 मुलगी आहे, 2 मुलगे, प्रत्येकाला गाडी छान वाटते का, तिला लई छान वाटते म्हणून आपण गाडी देतो, किंवा त्याला लई छान वाटते म्हणून आपण गाडी देतो 2 मिनिटं त्या चेहऱ्यावरलं समाधान बघायसाठी. पण मित्रांनो, जर त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर आयुष्यभर त्याच्या डोळ्यात आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. असं प्रमाण भरपूर वाढलंय. या बाबतीत मित्रांनो काळजी घ्या. आणि डिग्रजचा कृष्णाघाट आवडल्यास नक्की शेअर करत चला. महाशिवरात्री दिवशीचे 2 भाग आहेत. या भागात निम्मा भाग आणि संध्याकाळी पूर्णपणे मंदिर सजल्यावर भाग, आणि उद्या पालखीचा भाग आणि त्यानंतर उरसाचा भाग. अतिशय मस्त पालखीचा भाग आहे मित्रांनो. चला, पाहत चला, पोहत चला, खुश राहा. चला. महाशिवरात्रीचा उपवास तर आहे, मग ही चपाती कशी दिसायला दुधामध्ये? अहो, रानाला दुधात काट्याशिवाय चपाती खात नाही ते. हे बघा, आलाय बघा राणा. अरे मुझको राणा जी माफ करना, चपाती कम पड गई. तो आता मित्रांनो, स्वच्छता करायला जायचं आहे. घराची अंथरुणाची आई आली गोट्यातून दूर काढून. स्वच्छता अभियान. डिग्रजच्या कृष्णाकाठचा सर्वात रिस्की टर्न आहे मित्रांनो. तरी देखील मी मोबाईल सोडला आणि तिथं देखील रेकॉर्डिंग केलं, कारण की घराची स्वच्छता झाली, आता अंथरुणाची स्वच्छता आहे. आणि या ठिकाणी एका हातात मोबाईल, एका हाताला हँडल, मागे अंथरुण आणि त्याच्यावर भाऊ बसलाय. तरी देखील मोबाईल आपण सोडला नाही. तो लय घाबरालता, पण शेवटी मोबाईल खाली ठेवला. आता वळसा घालून कुठं जायचं? धरणावरूनच खाली टाकले अंथरुण. आणि या ठिकाणी दिसते, अरे ही सापाची कात आहे का, सापच मरून पडलाय? अरे यार, नाही, सापच मरून पडलाय, बहुतेक पाणसाप असणार आहे. आणि या ठिकाणी बघा, हॉलिवूड पिक्चर सारखं कसं शेवाळ भरलंय या नदी किनारी आमच्या डिग्रजच्या कृष्णाकाठी. शूटिंगसाठी कॅमेराच आपला फक्त चांगला पाहिजे, म्हणजे आपण जबरदस्त शूटिंग करू इथं. आणि हे बघा, लोकांची गर्दी कमी आहे, आणि मी आणि हे आपलं डिग्रजच्या कृष्णाकाठचं लहान धरण. आणि या ठिकाणी मित्रांनो, कचरा म्हणण्यापेक्षा आता इतकी लोक, जवळजवळ 500 कुटुंबांनी धुवून गेलेत म्हटल्यानंतर कपडे काय खराब जाळलेले आहेत, काय खराब कपडे पडलेले आहेत, शॅग पडलेले आहे. बऱ्याच जणांनी कपडे निम्मे राहिलेले असतात, कधी टाकून गेलेले असतात, खराब झालेले असतात, फाटलेले असतात. बघा, शाग अशा टप्प्याने आता मित्रांनो सगळे एका ठिकाणी आम्ही गोळा करणार, हे गोळा करून जाळून टाकणार. बघा, स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची आहे डिग्रजच्या कृष्णाकाठची. आणि या ठिकाणी भाऊ आमचा स्वच्छता करायला चालू केला आहे. आणि या ठिकाणी मला पाण्यात दिसलं काहीतरी तैरताना, म्हणजे पोहताना. मी लगेच शेपटीच्या आकारावरून ओळखलं की हा नक्कीच मरळ मासा आहे, कारण तशी शेपटी मरळ माशालाच असत्या. काहीतरी अपघाताने मेला असेल तो. आणि या ठिकाणी मला दिसलं साबणाचं खोकं. लायन, अरे हे कुठला साबण आला? आणि भाऊ जे हे धुवायला घेतला, हे पण सिंहाच्या कातळासारखं आहे. आणि ह्यात पाणी भरलं फोम मध्ये की त्याला धुवायला खरं म्हणजे कुत्र्यागत ताकद लागते. 70 किलो वजन होते. आणि हे आमचा शेर त्याला धुणार. आता एकटाच धुव म्हणलं बाबा तुझा इथे. आणि साईडला बघा, बाजूला पिट्टा पाळत बसल्यात, ते एवढं वजन तेजच आहे फक्त. आता आमचा शेर हे धुणार बघा. ये देखो, शेर का कपड़ा धोने वाला हमारा शेर आदमी. सिंगम सारखं सगळे अंतरुण एका साईडला आणि ते एका साईडला लय वज्ज होतं. आणि या ठिकाणी अरे या ठिकाणी काय लस्सी नाही, दमल्यानंतर लस्सी पेत बसलेलं, कारण की लई लोक कमी आहेत यावेळी, आम्ही उशीर आले म्हणून. आणि गावाला लोक, अरे वा, हात करा काका, डिग्रजचा कृष्णाकाठ आहे, चला पोचला, खुश राहा, सुरक्षित राहा. आणि मग एक डायलॉग होऊन जाऊन देतं. पण इतना कपड़ा धोने के बाद अबे साले उठ, फौलाद की औलाद, अपने को और कपड़ा धोना है. डिग्रजच्या कृष्णाकाठची वीडियो पाहत चला. इसमें ड्रामा है, इमोशन है, ट्रेजेडी है, कॉमेडी है. और इसमें अगर मगर सब्सक्राइब करने को मत करना, क्योंकि इसमें मगर भी है. 2 तासानंतर सर्व अंथरूण धुवून झाली. आणि या ठिकाणी एका साठलेल्या पाण्याच्या कडला माती आणि खेकड्यानं भोवती उकरले. खेकडे नक्की असणार आहेत. आता आम्ही पण TV पाहतो, आता आम्ही पण दगड घासणार. मग म्हटलं दगड वाजव, खेकडे भरते बघूया.
वाजव दगड वाजव कराक कर महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि खेकडं घराकडे नेले तर कुत्र्यागत हाणतील घरातले. चल घराकडे म्हटला भाऊ. ना त्या झाडाखाली जाऊन सावलीत वर जेवत बसलेत मस्तपैकी. आणि राहिलेलं आता हे धुणं शेवटचं घेऊन आला आपला भाऊ. आणि आता हे गाडी आणून ठेवले सगळ्यांनी, आम्ही दोघांनी धुणं. आता जाणार आम्ही. चलो. डिग्रजच्या कृष्णाकाठचे व्हिडिओ मित्रांनो यात्रेचे येत जातात आणि असे भरपूर प्रकारे खूप छान व्हिडिओ करायचे प्रयत्न करणार आहे. आता हे वाळल्यानंतर यात्रेचा अगोदर आम्ही धुतो आणि याच्यानंतर यात्रेचे भाग जरूर पहा. पाडल्याबद्दल मी 2 घेतो. यात्रा म्हणल्यावर नारळ लागणार आणि आमच्या मित्राचे शेतात झाड आहे. नारळ पाडून दे मला, तुमच्या टेरेसवरून जवळ झाड आहे. मग मला 2 पाहिजे. मी पण नारळ पाहिजेत आम्हाला पण यात्रेला. आणि नारळ पाडून दिली मित्रांनो. नारळ पाडताना मित्रांनो खरंच एवढंच बारकं झाडच होतं पण किती नारळ निघली, 40-50 नारळ. अरे बापरे. आणि यार खरंच मात्र हात मात्र आखडला मित्रांनो. असं धरून वाटते पण हे सोपं नाही मित्रांनो. पूर्ण काठीचा बॅलन्स एका साईडला राहतोय. नारळ पाडताना असं वाटतं की हाताचे 6 पॅक मसलच तयार होतात. 1.5 तास लागले पण सुट्टी दिली नाही आणि 2 नारळ घेतलेच आपण. हर हर महादेव. शंकराची यात्रा असते महाशिवरात्रीला आपल्या गावची. आणि या ठिकाणी आज शनिवारी आणि बाजार कसा काय भरला आपला, तर सोमवारी बाजार असते. तर या दिवशी सोमवारी यात्रा आली आहे म्हणून बाजार शनिवारी भरलाय रस्त्याच्या कडेला आणि ग्राउंडवर नाही, कारण की ग्राउंडवर आहे यात्रेची गर्दी. आणि आपले मित्र आले ब्लॉगर म्हणत, यांच्यासोबत मोबाईलवरून घेऊन फिरलो. मला यात्रेचं रेकॉर्डिंग करा. हे बघा आपले मित्र बसलाय आदित्य. अरे वा, मुळे घेऊन बसलाय. आणि रात्रीचं मित्रांनो आमच्या टेरेसवरून दिसतंय विहंगम दृश्य. गावातली ज्या काही महत्व आहे पतसंस्था आहेत, शिवाय मंदिर आहेत, या ठिकाणी लाईटिंग केलं असतं. या ठिकाणी हे ब्रेकडान्स चालला आहे आणि या ठिकाणी मी टेरेसवरून आमच्या गाण्याचा आवाज येत आहे. आणि आमच्या टेरेसवरून म्हणजे गॅलरीतून मी जरा थोडासा नाचण्याचा प्रयत्न करतोय. आणि आई आमची येत आता द्यायला महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी असतो अभिषेक देवाला. त्यासाठी तूप, दही, दूध, लोणी अशा प्रकारे सगळं साहित्य 5 केळं, लिंबू या प्रकारे आमच्या आईने सगळं तयार करून ठेवलंय. आणि आमची आई नेणार ते आता देवाला द्यायसाठी. आदल्या दिवशी प्रत्येक घरातून हे सामान मंदिरात पोहोचवतं, कारण की महाशिवरात्रीला आहे अभिषेक देवाचा. आणि पहाटे 5:15ला उठलो आणि तेव्हा देखील मंदिरामध्ये पूजापठण वगैरे सर्व चालू होतं. म्हणजे किती वाजता पुजारी येऊन आवरलेत तरी देखील मी उठलो आणि तसाच गेलो रेकॉर्डिंग करायला. मंदिराच्या शेजारी काका सकाळी पहाटे चाललेले लोक आहेत. आहे बघा मंदिर पूर्णपणे सजले. आज आहे महाशिवरात्रीचा मेन दिवस. नमः शिवाय कल्याणी पतये ते नमो नमः. मंदिरात मित्रांनो पूर्ण खचाखच गर्दी भरली आहे आणि आपण तर काय अजून आवरलं नाही म्हणून लांबूनच पाया पडलं. आणि ह्या आजोबा जे आलेत ते सकाळी चालाय गेलेत आणि तिकडूनच टर्न मारलाय. विचारलं म्हणलं जरा टर्न मारून आलो, मस्त दिसायला. असं आतमध्ये गर्दी खचाखच आहे. आणि या ठिकाणी बघा गावातली मोठमोठ्या पतसंस्था, दूध डेऱ्या या पूर्णपणे लाईटिंग करून सजलेत. गावातले प्रत्येक मंदिर हे सजलं आहे याप्रमाणे. सर्वात महत्त्वाची महाशिवरात्रीची आरती, त्यासाठी आवरून पटदिशी मंदिराकडे चाललो. सर्वजण घरातले गेलेच आहेत. डिग्रजच्या कृष्णाकाठी मौजे डिग्रज या गावात तुम्हाला एकही माणूस असा दिसणार नाही ज्यानं आज उपवास केला नाही. आणि या उपवासासाठी मंदिरामध्ये काय सोय असते हे देखील पुढल्या भागात पहा. चला लवकरच भेटू.